स्वयं पुनर्विकास हाऊसिंगचा अभ्यास मला तर हा आपला मध्यमवर्गीय मला विनंती आहे आपण 100% प्रामाणिक बाळासाहेबांचा शिवसैनिक हो, पण ते बोगस त्यांना मला काय साहेब बोगस मला माझ्या प्रामाणिकपणाने मराठी माणसासाठी काय करत आपण तुला परत शिवसेनेच्या आपण सगळे एकत्र येऊ. तर विधानसभा आवारात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची भेट झाली. ठाकरेंनी प्रवीण दरेकरांना समोर पाहिलं आणि संवाद साधायला सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी दरेकरांना शिवसेनेत यावं लागेल असं म्हटलं. त्यावर प्रवीण दरेकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. प्रवीण दरेकर यांनी बोलताना मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना थेट त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर देऊन टाकली. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू फुटलं. स्वयं पुनर्विकास हाऊसिंगचा अभ्यास मला तर हा आपला मध्यमवर्गीय मला विनंती आहे आपण 100% प्रामाणिक बाळासाहेबांचा शिवसैनिक हो, पण ते बोगस त्यांना मला काय साहेब बोगस मला माझ्या प्रामाणिकपणाने मराठी माणसासाठी काय करत आपण तुला परत शिवसेनेच्या आपण सगळे एकत्र येऊ. स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अभ्यास गटाचा अहवाल प्रवीण दरेकर हे उद्धव ठाकरे यांना देत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तू प्रामाणिकपणे काम करत असशील तर मी कधीही तुझ्याशी बोलायला तयार आहे असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी 100% मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, माझ्या प्रामाणिकपणावर कोणीही शंका घेऊ शकत नाही असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हो, पण जे बोगस शिवसैनिक आहेत त्यांना जरा सांग, तू प्रामाणिकपणे मराठी माणसासाठी काही करत असशील तर मिळून करू, पण तुला परत शिवसेनेत यावं लागेल असं म्हटलं. यावर प्रवीण दरेकरांनी आपण सगळे एकत्र येऊ असं म्हटलं आणि हशा पिकला. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांना काय सांगितलं ते ऐका. त्यांनी सांगितलं तो आता पुन्हा शिवसेनेत ये म्हणून. आता बघा देवेंद्र फडणवीसांसारखा शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन जाणारा नेता त्याच्या हाताखाली मी काम करतोय. मी बोललो यायचं आहे तर तुम्ही पण या आमच्या सोबत महायुतीमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं ते गंमतशीर आणि उद्धव साहेब आता मी टोमणा असा बोलणार नाही, पण मी जुना सहकारी आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार पण आहे. ते बोललेत, पण मी त्यांना एक सांगितलं की या मराठी माणसाचं ज्याच्यासाठी आपण बोलता तो आज गिरगाव दक्षिण मुंबईतला आहे, त्यांच्यासाठी हा महत्वाचा विषय. तेव्हा ते बोलले प्रामाणिक करत असेल प्रामाणिकपणे. त्यांना म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झालेला आहे, त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर त्या ठिकाणी कडवटतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनाही बोललो तुम्ही तो वाचा. मी सांगितलं तुम्ही नाही वाचला तर कोणाकडून तरी वाचून द्या. त्याच्यामुळे त्या शिफारसी आणि माझा अहवाल मी उद्धवजींना पण त्या ठिकाणी दिलेला आहे. शेवटी पक्षाच्या ठिकाणी आहे, परंतु जेव्हा एखादी योजना येते ती सगळ्यांच्या भल्याची असते. बाळासाहेबांनी SRA योजना झोपडपट्टीला घर द्यायचं केलं, अफजलपूरकर समितीचा अहवाल आला, त्यातनं SRA निर्माण झालं. माझी अपेक्षा आहे दरेकर समितीच्या अहवालातनं स्वयं पुनर्विकास होईल, मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मोठी घरं मिळतील, तो मुंबईतच राहील, ठाण्यातच राहील, तो परागंदा होणार नाही. उद्धव ठाकरेंनी तर थेट तुला शिवसेनेत यावं लागेल असं म्हटल्याने ठाकरेंना प्रवीण दरेकर का हवेत असा मजेशीर प्रश्नही उपस्थित केला जातोय. पण विधिमंडळ परिसरात दिलेल्या या ऑफरची राजकीय वर्तुळात मात्र चांगली चर्चा रंगली आहे. एकूणच प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरेंचं समोरासमोर येणं आणि अशी चर्चा करणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.